ऊर्जेचा वापर वाढत जावा आणि तिचं महत्त्व लोकांना कळावं या उद्देशाने औरंगाबाद इथं 3 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेचा काल समारोप झाला। या कार्यशाळेत सोलर पॅनल कसं तयार करावं, लिथियम बॅटरी कशी बनवतात याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। कधीही न संपणाऱ्या सौर ऊर्जेवर वाहनं चालवली तर पर्यावरणाचं रक्षण होईल आणि पेट्रोल डिझेल सारख्या इंधनांचा वापर कमी झाल्यामुळे परकीय चलनाची बचत होईल असं इंपिरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनियर्स या संस्थेचे उपाध्यक्ष प्रवेश मित्तल यांनी सांगितलं। या कार्यशाळेत आयोजित केलेल्या इलेक्ट्रिकल सोलर व्हेटिकल या स्पर्धेत 4 राज्यांमधल्या 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या कार्यशाळेविषयी संयोजक अविनाश बंगाळे यांनी सविस्तर माहिती दिली। या वर्कशॉपमध्ये आम्ही डिझाइन कसे बनवायचे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकमध्ये पॅनल कसे बनवायचे, सोलार पॅनल कसे बनवायचे व लिथियम बॅटरीचे कशी तयार होते, त्याचा यूज कसा करायचा, सोलार पॅनल कसे यूज करायचे, त्याचे युजेस, नंतर जे पर्यावरणाला धोका होत आहे आजच्या युगात ते कमी करण्यासाठी सोलार व्हेकलची चॅम्पियनशिप घेतली जाते। त्यासाठी हे सोलार वर्कशॉप घेण्यात आलेले आहे। महात्मा गांधीजींचे